शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करणार आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदेसाहेब परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी मी सगळ्या शहरातल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांना काही सूचना केल्या आहेत की बाबा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त लोकांना विनंती करा, आवाहन करा की राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येत आहेत आणि आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी आपल्याला साध्य करून घ्यायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी येऊन त्या संवाद मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं। शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं म्हणून मी गेल्या 5-6 दिवसापासून गावोगाव तालुक्यावर आम्ही फिरत होतो। शेतकऱ्यांना आवाहन केले, आता युवकांना आवाहन करतो आहे, युवतींना आवाहन करतो आणि लाडक्या बहिणींना करतो आहे। कारण लाडक्या बहिणीचे भाऊ ज्यांना लाडक्या बहिणीला मानधन देण्याचा निर्णय, महत्त्वाकांक्षी निर्णय ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतला, त्याच निर्णयाची अंमलबजावणी करणारा जनक उद्या आपल्या परभणीमध्ये येत आहेत। तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सगळ्या लाडक्या बहिणींना माझा विनंती असेल की आपल्या लाडक्या भावाला राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राखी बांधायला आपण यावं। कारण शेवटी राखी पौर्णिमेचा योग आहे आणि त्या राखी पौर्णिमेच्या योगानं उपमुख्यमंत्री परभणीत येत आहेत, ह्याच्यासारखा दुसरा सुवर्ण योग असू शकत नाही। त्यामुळं सगळ्या बहिणींनी यावं, सगळ्या युवकांनी यावं, युवतींनी यावं आणि शेतकरी बांधव ते येणारच आहे। त्यामुळं परभणीमधला उद्याचा 30 तारखेचा हा शेतकरी आणि युवा संवाद मेळावा अति अप्रतिम होईल याचा मला विश्वास आहे। कारण मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे, मी लोकांमध्ये जाऊन आलो आहे, लोकांमध्ये तीव्र उत्साह आहे, त्यांची खूप चांगल्या प्रतीच्या भावना आहेत की येणारा काळ आपल्या जिल्ह्यासाठी उज्ज्वल असेल। उपमुख्यमंत्री परभणीत यायला लागले, आपण जाऊन उपस्थिती लावू आणि त्यांच्याशी 2 शब्द आपल्याला डायलॉग करता यावा, संवाद साधता यावा, अशी सुवर्ण संधी आपल्याला उद्या कधी मिळणार आहे। त्यामुळं अशा संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये काहीतरी आपल्याला मिळावं, या उदात हेतूनं सर्व परभणीकरांनी उद्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी सर्वांना करतो। आपण सगळेजण येताल, मला विश्वास आहे। एवढी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपल्या दारामध्ये विकासाची गंगा धावून येण्याच्या मानसिकतेत आहे, तिला पदरात पाडून घ्यायची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। आपले सगळे उणे बाजूला ठेवा आणि परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांचं मनापासून अंतःकरणापासून स्वागत करण्यासाठी सगळेजण सज्ज होऊन परभणीमध्ये या। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बरोबर आहे ना?